नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, पेनाइल इम्प्लांटचे फ्रॅक्चर होते का आणि ते बदलता येतात का याविषयी माहिती पाहिजे होती. वा, काय छान प्रश्न विचारला तुम्ही. मी आत्ताच काय काळजी घ्यायची बोलता बोलता सांगितलं की फिमेल ऑन टॉप पोझिशनमध्ये अशा गोष्टी होऊ शकतात. नक्कीच सांगूया. खूप सुंदर प्रश्न, सायंटिफिक प्रश्न सांगूया तुम्हाला. बघा, हा फार रेअर प्रश्न असतो. म्हणजे आपले दर्शक हे इतके चौकस आहेत, नेटवर शोधतात. म्हणजे इव्हन इम्प्लांटचं देखील फ्रॅक्चर होऊ शकतं. पहिली गोष्ट तर त्याचं फ्रॅक्चर असतं का हेच माहीत नसतं. सांगूया आपण. मित्रांनो, पेनाइल फ्रॅक्चर किंवा लिंगाचे फ्रॅक्चर ही गोष्ट अस्तित्वात असते का? अहो, साधी गोष्ट सांगतो मी. बॉडीमध्ये कुठलाही भाग हा हार्ड असेल आणि त्या हार्ड पोझिशनमध्ये एवढं प्रेशर वाढलेलं असतं 10 टाइम्स मोर, त्या ठिकाणी जर रॉंग हिटिंग झालं, फिमेल ऑन टॉप पोझिशन असेल किंवा बरेचदा काही जण हस्तमैथून करताना त्याला बेंड करणं आहे किंवा काही ऑब्जेक्ट वापरणं आहे, अशा केसमध्ये त्या ठिकाणी जेव्हा इरेक्शन असतं तेव्हा ट्युनिका अल्बिजिनाचं प्रेशर एवढं जास्त वाढलेलं असतं की हिटिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी फ्रॅक्चर होतं. बरेच जण लपून ठेवतात, दाखवत नाहीत. नंतर फ्युचरमध्ये वाकडेपणा किंवा पेरॉनिस प्लेक किंवा गाठ बनत असते. इव्हन इम्प्लांट असताना देखील जर इम्प्लांट केलेल्या पोझिशनमध्ये फिमेल पार्टनर करणं रॉंग पोझिशनमध्ये हिटिंग झालं किंवा मेल पार्टनर करणं स्टँडिंग पोझिशनमध्ये बऱ्याचदा बटक्सला रॉंग हिटिंग होत असतं, अशा केसमध्ये इम्प्लांटचे देखील फ्रॅक्चर होते. मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं. आणि झाल्यानंतर घाबरू नका. आपल्या हाताचं फ्रॅक्चर आहे, पायाचं आहे, कमरेचं आहे, याला काय लाजायचं? आजार तो आजार आहे शेवटी. आणि आपला प्रत्येक ऑर्गन आपला आहे आणि त्याला चांगलं ठेवणं ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. नाहीतर त्याचा त्रास हा तुम्हाला होत असतो. जरी फ्रॅक्चर झालं त्याला ओके करता येतं, रिपीट सर्जरी करता येते, गरज पडल्यास रिइम्प्लांट देखील करता येतं.